विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतोय आयनिक इक्विलिब्रियम, जो बोर्ड एक्झामसाठी मॅक्झिमम 6 मार्कासाठी आहे आणि कंपल्सरी 4 मार्कासाठी, म्हणजे जास्तीत जास्त आपण 6 मार्काचे क्वेश्चन त्याच्यामधले सोडवू शकतो आणि कमीत कमी 4 मार्काचे तरी सोडवावेच लागतील. आता आयनिक इक्विलिब्रियम जो आहे तो गेल्या वर्षीच्या केमिकल इक्विलिब्रियमच्या चॅप्टरचा पुढचा भाग आहे. गेल्या वर्षाच्यामध्ये आपण काही काही कन्सेप्ट बघितलेले आहेत. ते कोणते आहेत? केसी, केपी, रिलेशन बिटवीन केपी अँड केसी, त्याच्यानंतर लॉ ऑफ मास ॲक्शन, जे आपण आता ह्या चॅप्टरमध्ये वापरणार आहोत. परत ली चॅटलर्स प्रिन्सिपल. आता हा चॅप्टर बघत असताना इक्विलिब्रियमचे 2 पार्ट होतात, केमिकल इक्विलिब्रियम आणि आयनिक इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम आपण 11वी मध्ये अभ्यास केला, आता आयनिक इक्विलिब्रियम आपण 12वी मध्ये अभ्यास करणार आहोत. तर आयनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय? तर इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश्ड बिटवीन आयन्स अँड अनआयनाइज्ड मॉलिक्युल्स इन द सोल्युशन इज कॉल्ड एज आयनिक इक्विलिब्रियम. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, समजा वीक इलेक्ट्रोलाइट आहे CH3COOH, ते काय करतं आपल्याला CH3COO मायनस आयन्स देतं, त्याचबरोबर H+ आयन्स पण देतं. डिसोसिएट होतं ह्याच्यामध्ये. आणि ज्यावेळी हे सोल्युशन असतं त्या सोल्युशनमध्ये काय असतात? आयन्स असतात, त्याचबरोबर अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स पण असतात. अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स. आणि ह्या दोन्हीमध्ये जे इक्विलिब्रियम असतं त्याला आपण म्हणतो आयनिक इक्विलिब्रियम. म्हणजे अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्समध्ये आणि आयन्समध्ये जे इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतं त्याला आपण म्हणतो आयनिक इक्विलिब्रियम. आणि त्याचा आपण अभ्यास ह्याच्यामध्ये करणार आहोत. मग हे बघत असताना सुरुवातीला आपल्याला सबस्टन्सच्या कॅटेगरी बघायला पाहिजे. तर सबस्टन्स काय काय होतात? सबस्टन्स आर डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज. कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आहेत ते सबस्टन्स? एक आहे त्याच्यामधलं इलेक्ट्रोलाइट आणि दुसरं आहे नॉन इलेक्ट्रोलाइट. मग आपल्याला अगोदर इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय ते समजून घ्यायचं. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? विच गिव्स आयन्स in its aqueous solution, which gives ions. And non-electrolyte म्हणजे काय? which cannot give ions, which cannot ionize. म्हणजे इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये विरघळले तर त्याच्यामधून आपल्याला आयन्स मिळतात, पण नॉन इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये विरघळतं पण त्याचं डिसोसिएशन होत नाही, त्याचे आयन्स फॉर्म होत नाहीत. मग फॉर एक्झाम्पल कसं आहे बघा, ह्याच्यामध्ये जर आपण NaOH घेतलं, HCl घेतलं, हे पाण्यामध्ये डिसॉल्व केलं तर त्याच्यापासून काय तयार होणार? Na+, OH-, H+, Cl- अशा आयन्स तयार होतील. मात्र नॉन इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत युरिया आहे, ग्लुकोज आहे, हे पाण्यामध्ये विरघळतात पण त्याच्यापासून आयन्स तयार होत नाहीत. मग आता आपल्याला आयनिक इक्विलिब्रियम बघायचं आहे, म्हणजे कोणत्या पार्टकडे यायचं आहे? तर इलेक्ट्रोलाइटच्या मध्ये. मग इलेक्ट्रोलाइट आर अगेन डिवायडेड इंटू 2 टाइप्स. इलेक्ट्रोलाइट परत 2 पार्टमध्ये डिव्हाइड होतात. तर कोणत्या पार्टमध्ये डिव्हाइड होतात? तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन काय आहे? विच आर ऑलमोस्ट कम्प्लिटली सबस्टन्स which are almost completely ionized in its aqueous solution. A substance which gets dissociate almost completely. म्हणजे सगळ्याच्या सगळा सबस्टन्स पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतो, त्याला आपण काय होतो? डिसोसिएट होतो, त्याला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. मग फॉर एक्झाम्पल काय आहे? समजा NaOH आहे, ते पाण्यामध्ये आपण विरघळलं तर त्याच्यापासून Na+ आणि प्लस OH- आयन्स तयार होतात. पण परत NaOH होत नाही, कारण हे कम्प्लीट काय होतं त्या ठिकाणी? ऑलमोस्ट विच गेट डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएट झाल्यामुळे त्याच्यामधून सगळं आयन्स तयार होतात आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स त्या ठिकाणी राहत नाहीत. आता वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? वीक इलेक्ट्रोलाइट
A substance which gets dissociate to very small extent. म्हणजे काय? Substance which gets dissociate to very small extent. For example आहे CH3COOH. जर पाण्यामध्ये विरघळलं तर त्यापासून काय तयार होतात? CH3COO मायनस आयन्स आणि प्लस H प्लस. आणि त्याच सोल्युशन मध्ये परत अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल सुद्धा राहतात. म्हणजे ह्या ठिकाणी हा सबस्टन्स खूप कमी प्रमाणात पाण्यामध्ये विरघळतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अनआयनायझ्ड मॉलिक्यूल्स आहेत आणि परत आयन्स पण आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होतं. आता आयनिक इक्विलिब्रियम बघत असताना आपल्याला वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीतच बघायचं आहे. मग आता हे बघत असताना सुद्धा अजून एक आपल्याला ह्याची एक्झाम्पल्स बघावे लागतील. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स कोणते आहेत, वीक इलेक्ट्रोलाइट्स कोणते आहेत ते एक्झाम्पल आपण आता इलेक्ट्रोलाइट मध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट आपण बघतोय. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंग बेस आहे. मग स्ट्रॉंग ऍसिडचे एक्झाम्पल्स काय काय आहेत? तर HCl, H2SO4, HNO3 ही सगळी स्ट्रॉंग ऍसिडचे एक्झाम्पल झाले. तर स्ट्रॉंग बेसची काय? NaOH, KOH ही स्ट्रॉंग बेसचे एक्झाम्पल्स आहेत. वीक ऍसिडचे कोणते एक्झाम्पल्स आहेत? तर CH3COOH किंवा फॉर्मिक ऍसिड HCOOH ही काय झाली? वीक ऍसिडची एक्झाम्पल झाली. आता वीक बेसचे एक्झाम्पल्स कोणते? तर NH4OH, FeOH थ्राईस मेटल हायड्रॉक्साईड जे आहेत ते, किंवा CuOH ट्वाईस ही सगळी वीक बेसची एक्झाम्पल झाली. आता ही एक्झाम्पल्स आपण का बघितली? कारण काही एक्झाम्पल्स ही आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता हे HCl, NaOH किंवा CH3COH समजा आपल्याला समोर ठेवलं असेल आणि आपल्याला सांगितलं यातला ऍसिड कोणता आहे, की HCl कोणता आहे, CH3COH कोणता आहे ते ओळखा, तर असं आपल्याला ओळखता येत नाही. किंवा कोणतं स्ट्रॉंग ऍसिड आहे किंवा कोणतं स्ट्रॉंग बेस आहे हे आपल्याला ओळखता येत नाही. तर हे काय केलेलं आहे? त्याच्या डिग्री ऑफ डिसोसिएशन वरून आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट वरून ज्या आपण दोन टर्म्स पुढे बघणार आहोत त्याच्यावरून हे स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस, स्ट्रॉंग बेस असं याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. पण आपल्याला ही काही एक्झाम्पल्स माहीत असायलाच पाहिजेत आणि ही आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. त्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय या ठिकाणी असणार नाही. तर याच्यानंतर आता ऍसिड आणि बेस हे आपण बघितलं, काही एक्झाम्पल्स बघितले. तर ऍसिड कशाला म्हणायचं आणि बेस कशाला म्हणायचं ह्याच्यासाठी काही सायंटिस्टनी काय केल्या, काही थेरी मांडल्या. तर ऍसिड कोणता सबस्टन्स आहे, बेस कोणता सबस्टन्स आहे, मग त्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स आपण किंवा त्या थेरी आहेत त्या थेरी आपल्याला बघतोय. तर 3 थेरी त्याच्यामध्ये आहेत. पहिली थेरी आहे आरएनएस ऍसिड बेस थेरी, दुसरी आहे लोरी ब्रॉन्स्टेड थेरी आणि तिसरी आहे लुईस थेरी. बघा आमचं पण ऍसिड बेस थेरी. त्याच्यामधली फर्स्ट थेरी आहे आर्हेनियस theory of acids and bases. मग अकॉर्डिंग टू Arrhenius, ऍसिड म्हणजे काय? ऍसिड इज अ substance which gives H plus ions in its aqueous solution किंवा वॉटर म्हटलं तरी सुद्धा चालतं. which gives H plus ions in its aqueous solution की ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे आणि जो H plus ions aqueous solution मध्ये देतो त्याला आपण ऍसिड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर HCl पाण्यामध्ये विरघळलं तर ते काय देतं आपल्याला? H plus aqueous प्लस Cl मायनस aqueous. म्हणजे Arrhenius प्रमाणे असा पदार्थ की जो पाण्यामध्ये H प्लस आयन देतो त्याला आपण काय म्हणतो? ऍसिड असं म्हणतो. तर बेस म्हणजे काय? बेस इज अ सबस्टन्स which gives OH minus ions in its aqueous solution.
बेस हा असा पदार्थ आहे की जो पाण्यामध्ये विरघळल्यानंतर OH मायनस आयन देतो आणि त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप असतो. तर काय येणार बघा डेफिनेशन एक्झाम्पल त्याचं NaOH when dissolved into water it gives Na++OH मायनस. म्हणजे जो पदार्थ पाण्यामध्ये OH मायनस देतो त्याला आपण बेस असं म्हणतो आणि जो H+ देतो त्याला आपण काय म्हणतो ऍसिड असं म्हणतो. मग आर्हेनिसने असं सांगितलं पण काही पदार्थ असे आहेत फॉर एक्झाम्पल काय BF3 आहे. BF3 ऍसिड म्हणून ऍक्ट होतो बोरॉन ट्रायफ्लोराइड पण त्याच्यामध्ये हायड्रोजन नाही आहे. NH3 बेस म्हणून रिॲक्ट होतो पण त्याच्यामध्ये OH मायनस नाही आहे किंवा तो पाण्यामध्ये OH मायनस आयन देऊ शकत नाही. तर असे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत. त्याच्याचबरोबर ही थेरी जी आर्हेनिस थेरी ती फक्त ॲक्वेस सोल्युशनसाठी ॲप्लिकेबल आहे. मग आणि ॲक्च्युली H+ आयन पाण्यामध्ये एक्झिस्ट होताना आपण असं समजतो की तो H3O+च्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतो. मग ह्या 3 लिमिटेशन्स बघितल्यानंतर आर्हेनियस थेरी ही कुठेतरी कमी पडते आणि त्या लिमिटेशन्स नलिफाय करण्यासाठी सेकंड जी थेरी आली ती आहे लोरी ब्रॉन्स्टेड थेरी. ब्रॉन्स्टेड लोरी थेरी. According to this theory, acid is a substance which donates a proton. That means it is called as proton donor. For example, suppose HCl when dissolved into water it gives H3O+ plus Cl minus. Here HCl donates a proton to H2O and therefore H3O plus is formed. Means here HCl is acts as an acid according to Bronsted theory. The definition of base is that a substance which accepts a proton is called as base. That means base is the proton acceptor. For example, when NH3 combines with HCl, it forms NH4 plus Cl minus. Here NH3 accepts the proton from HCl, therefore NH3 acts as a base. That means acid is a proton donor, base is a proton acceptor. And another concept according to Lowry-Bronsted theory is conjugate acid-base pair. Conjugate acid-base pair. The acid-base pair which differ by a proton is said to be conjugate acid-base pair. For example, HCl plus NH3 gives NH4 plus Cl minus. Here HCl donates a proton, therefore it is a proton donor. And NH3 accepts a proton, therefore it is a proton acceptor. Again, in case of reverse reaction, NH4 donates a proton, therefore it is a proton donor. And Cl minus accepts a proton, therefore it is a proton acceptor. आता ह्या ठिकाणी HCl हा प्रोटॉन डोनर आहे म्हणून तो ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. NH3 प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून तो बेस म्हणून ऍक्ट होतो. NH4 प्रोटॉन डोनर आहे म्हणून तो ऍसिड आहे आणि Cl मायनस हा बेस आहे. तर कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअरच्या डेफिनेशन नुसार काय आहे, ऍसिड बेस पेअर विच डिफर बाय अ प्रोटॉन. ऍसिड आणि बेसची अशी जोडी की ज्याच्यामध्ये प्रोटॉनचा फरक आहे.
मग तर ह्या उदाहरणामध्ये कोण आहे असं, तर HCl आणि Cl मायनस ही एक जोडी बघितली तर ह्याच्यामध्ये लक्षात काय येईल, HCl हे ऍसिड आहे, Cl मायनस हे बेस आहे आणि दोन्हीमध्ये फक्त एका H प्लसचा फरक आहे आणि त्यामुळे त्याला म्हणतात कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. म्हणजे ही पेअर नंबर 1 झाली, म्हणून हा ऍसिड 1 आणि हा बेस 1, दिस इज फर्स्ट कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. दुसरा एक्झाम्पल काय आहे, अमोनिया प्रोटॉन एक्सेप्ट करतो म्हणून बेस आहे आणि NH4 प्लस प्रोटॉन डोनट करतो. ह्या दोन्हीमध्ये फक्त कशाचा फरक आहे, तर डिफर बाय अ प्रोटॉन. देअरफॉर इट इज सेड टू बी फॉर्म अ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर नंबर 2. In NH3 and NH4 there is a difference of NH4 plus is a difference of H plus and this pair म्हणजे ही जोडी जी आहे तिला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर नंबर 2. म्हणून हे बेस 2 आहे, हे ऍसिड 2 आहे आणि ही दुसरी कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर झाली. आता तुम्हाला ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी मध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं, एक तर डेफिनेशन विचारलं जाऊ शकतात, डिफाइन ऍसिड, डिफाइन बेस. बेस म्हणजे ऍसिड म्हटल्यानंतर काय येणार, प्रोटॉन डोनर, बेस म्हटल्यानंतर प्रोटॉन ऍक्सेप्टर. किंवा दुसरं काय असेल त्याच्यामध्ये क्वेश्चन असेल, ह्या कन्सेप्टवरती असेल कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. डेफिनेशन विचारली तर काय लिहिणार आपण, ऍसिड बेस पेअर डिफर बाय प्रोटॉन इज सेड टू बी फॉर्म अ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. किंवा एखादं एक्झाम्पल दिलं जातं, आता कसं एक्झाम्पल आहे तसं, आणि गिव्ह द कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर फ्रॉम द फॉलोइंग एक्झाम्पल म्हटलं जातं. मग ह्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, HCl आणि Cl मायनस ही एक ऍसिड बेस पेअर आहे आणि NH3 आणि NH4 प्लस ही दुसरी थेरी. HCl reacts with H2O and gives H3O plus Cl minus. And again H3O plus reacts with Cl minus and gives HCl and H2O plus. HCl ह्या ठिकाणी काय करतो, प्रोटॉन डोनर आहे म्हणून काय होतो, हा ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. आणि नंतर ह्या ठिकाणी दुसऱ्या रिव्हर्स रिएक्शन मध्ये भेटलं तर Cl मायनस प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून हा बेस म्हणून ऍक्ट होतो. आता ह्या जोडीमध्ये काय आहे बघा, HCl न प्रोटॉन डोनेट केला आणि Cl मायनस न प्रोटॉन ऍक्सेप्ट केला म्हणून ह्याला आपण म्हणतो कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर नंबर 1. ऍसिड बेस, ऍसिड 1, बेस 1. आता ह्या ठिकाणी वॉटरनं काय केलं की एक H प्लस आयन ऍक्सेप्ट केला म्हणजे हा प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे म्हणून हा आहे बेस आणि ह्या ठिकाणी H3O प्लस प्रोटॉन Cl मायनसला देतो म्हणून हा आहे ऍसिड. आणि म्हणून सेकंड पेअर जी आहे ह्या ठिकाणी ती काय आहे बघा, बेस 2 ऍसिड 2, H2O प्लस H3O प्लस. ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी मध्ये आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअरचा कन्सेप्ट बघितला आणि आता आपण थर्ड कन्सेप्ट त्याच्यामध्ये बघतोय, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. मग एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर म्हणजे काय, तर वॉटर कॅन ऍक्ट as an acid as well as base. This nature of water is known as amphoteric nature of water. The first example आपण इथे जर बघितलं बोर्डवरती लिहिलेलंच आहे फर्स्ट एक्झाम्पल, तर वॉटर ऍक्ट एज अन ऍसिड आणि वॉटर ऍक्ट एज अन बेस असं आपल्याला बघायचं आहे. तर हे जे एक्झाम्पल आहे ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिसतंय बघा, HCl वॉटर बरोबर रिॲक्ट होतंय आणि H3O प्लस आणि Cl मायनस तयार होतंय म्हणजे ह्या ठिकाणी H2O H प्लस आयन ऍक्सेप्ट करतोय म्हणजे वॉटर ऍक्ट एज अ बेस. ह्या ठिकाणी काय होतं, वॉटर ऍक्ट एज अ बेस. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये वॉटर बेस म्हणून ऍक्ट होतो कारण वॉटर काय आहे, प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे. दुसरं एक्झाम्पल आपण काय बघूया, डेफिनेशन प्रमाणे बघायचं असेल तर वॉटर ऍक्ट एज अन ऍसिड. वॉटर ऍक्ट एज अन ऍसिड इथं काय बघू शकतो बघा आपण, H2O जेव्हा प्रोटॉन डोनेट करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ऍसिड असं म्हणतो. मग ह्या ठिकाणी H2O ऍसिड म्हणून ऍक्ट होत असेल तर तो काय करतो बघा, NH3 ला प्रोटॉन देतो आणि प्रोटॉन दिल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतं, NH4 प्लस प्लस OH मायनस. म्हणजे ह्या ठिकाणी वॉटर बेस म्हणून ऍक्ट झालेला आहे कारण त्यानं काय केलेलं आहे, प्रोटॉन ऍक्सेप्ट करून त्याच्यापासून H3O प्लस तयार झालेला आहे. आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये इथं H2O न H प्लस आयन NH3 ला दिलाय आणि त्यामुळं ह्या ठिकाणी NH3 हा बेस आहे आणि H2O हा ऍसिड आहे. मग आपल्याला कन्सेप्ट कोणता बघायचा होता, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर.
ह्या ठिकाणी वॉटर बेस म्हणून ऍक्ट झालं, प्रोटॉन ऍक्सेप्टर असल्यामुळे. ह्या ठिकाणी ऍसिड म्हणून ऍक्ट झालं कारण त्यानं प्रोटॉन डोनेट केला. आता ह्याच्याच बरोबर ह्याच्या वरती कसं आपण बघितलं कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर काढले त्या पद्धतीने ह्या ठिकाणी काढता येतील का बघा. तर ह्या NH4+ काय करणार रिव्हर्स रिएक्शनला H+ आयन OH- ला देणार. म्हणजे हा काय झाला प्रोटॉन डोनर. प्रोटॉन डोनर म्हणजे काय असणार आहे ऍसिड. आता OH- काय करणार आहे प्रोटॉन ऍक्सेप्ट करणार आहे म्हणजे तो काय असणार आहे बेस असणार आहे. मग पहिली कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कोणती असेल सांगा मला. H2O आणि OH-. ऍसिड बेस पेअर विच डिफर बाय अ प्रोटॉन इज सेड टू बी फॉर्म अ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. म्हणजे ऍसिड 1 बेस 1 झालं हे. आणि NH3 आणि NH4+ ह्या ऍसिड बेस पेअर मध्ये कशाचा डिफरन्स आहे H+ चा डिफरन्स आहे म्हणून ही दुसरी ऍसिड बेस पेअर झाली. आता ह्या ठिकाणी आपल्याला ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी आपण बघितली. तरी सुद्धा ह्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. आपण ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी बघितली त्या लोरी थेरी प्रमाणे आपण BF3 हे ऍसिड आहे हे सांगू शकत नाही का. तर हा एक ड्रॉबॅक झाला ब्रॉन्स्टेड-लोरी थेरीचा कारण ह्याच्यामध्ये प्रोटॉन नाहीये तर तो प्रोटॉन देणार कुठून. त्यामुळं BF3 ऍसिड आहे पण ते ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी प्रमाणे सांगू शकत नाही म्हणून न्यू थेरी आली लुईस ऍसिड बेस थेरी. मग ह्याच्यामध्ये ऍसिडची डेफिनेशन काय आहे. ऍसिड इज एनी स्पेसिस दॅट कॅन ऍक्सेप्ट अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऍसिड असा स्पेसिस आहे की जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्याला आपण ऍसिड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय आहे BF3 एक्झाम्पल तसं येईल. दुसरं काय बेसची डेफिनेशन काय आहे तर एनी स्पेसिस दॅट कॅन डोनेट अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. असा स्पेसिस की जो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतो म्हणजे ऍक्च्युली त्याच्याकडे आहे आणि मग तो देतो म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे बेस असं म्हटलेलं आहे. मग एक्झाम्पल त्याचं आहे NH3. हे जर एक्झाम्पल बघायचं झालं दोन्हीचं मिळून तर काय येतं बघा बोरॉन ट्रायफ्लोराइड जेव्हा आपण बघतो BF3 + NH3. NHच्या आउटरमोस्ट सेलमध्ये ह्या ठिकाणी व्हॅलन्स सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन जादा असतात. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतं आणि हा लोन पेअर इलेक्ट्रॉन NH3 BF3 ला देतो आणि दोन्हीमध्ये मग बॉन्ड तयार होतो. म्हणून ह्या ठिकाणी NH3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनर आहे म्हणून ह्याला म्हणायचं काय बेस. आणि BF3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर आहे म्हणून त्याला म्हणायचं ऍसिड. म्हणजे हा झाला इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आणि हा झाला इलेक्ट्रॉन पेअर डोनर. म्हणजे अकॉर्डिंग टू लुईस थेरी ऍसिड इज अ इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आणि बेस इज अ इलेक्ट्रॉन पेअर डोनर. म्हणजे BF3 ने इलेक्ट्रॉन पेअर घेतला मग ह्या ठिकाणी कंपाऊंड कसा तयार झाला बघा BF3 आणि ह्या ठिकाणी NH3 हा कंपाऊंड ह्या ठिकाणी तयार होतो. मग आपल्या तिन्ही थेरी ह्या ठिकाणी आता संपलेल्या आहेत ऍसिड बेस थेरी. पहिली RNA थेरी, दुसरी ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी आणि तिसरी लुईस ऍसिड बेस थेरी. मग आता लक्षात ठेवत असताना शॉर्टमध्ये तुम्हाला ह्या थेरी कशा लक्षात ठेवायच्या ते आपण बघायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये बघत असताना तुम्ही काय करा कॉलम करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही थेरी एका वेळी तिन्ही थेरी लक्षात ठेवायच्या असतील तर आपल्याला सोप्या पडतील. नाहीतर ह्या थेरीची डेफिनेशन त्याला आणि त्या थेरीची डेफिनेशन याला असा प्रकार होऊ शकतो. आर्हेनियस थेरी त्याच्या डेफिनेशन प्रमाणे ऍसिड काय विच गिव्स H+ आयन इन ॲक्वेस सोल्युशन इन वॉटर. आणि बेसची डेफिनेशन काय गिव्स OH- आयन इन वॉटर. दुसरी थेरी कोणती आली ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी. त्याच्याप्रमाणे काय ऍसिड इज अ प्रोटॉन डोनर आणि बेस म्हणजे काय प्रोटॉन ऍक्सेप्टर. आणि थर्ड थेरी कुठली आली आपली लुईस थेरी. लुईस थेरी प्रमाणे ऍसिड इज अ इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर
आणि बेस इज द इलेक्ट्रॉन पेअर डोनर. लक्षात आलं का बघा, इथं प्रोटॉन डोनर आहे आणि इलेक्ट्रॉन पेअर एक्सेप्टर आहे, आणि इथं प्रोटॉन एक्सेप्टर आहे आणि इथं इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे. त्यामुळे एकच थेरी कुठेतरी लक्षात ठेवा डेफिनेशन, आणि त्याच्याबरोबर उलट इलेक्ट्रॉन पेअरच्या बाबतीत असेल. मग त्यावरून आपल्याला डेफिनेशन लक्षात ठेवणं सोपं जाईल. या ठिकाणी आता आयनिक इक्विलिब्रियमचा फर्स्ट पार्ट जो आहे तर ऍसिड बेस थेरी ह्या ठिकाणी संपलेला आहे. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण पुढे बघूया.